मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. काय अगदी यज्ञाला वगैरे आल्यासारखं वाटतंय ना, पण घाबरू नका, हा आपला मेजवानीचाच एपिसोड आहे. पण आपण अगदी स्पेशल करतोय बरं का. हा एपिसोड आपण आज चुलीसाठी स्पेशल करणार आहोत. चुलीवरचं जेवण करायला किती मजा येते नाही. ती म्हणजे हल्लीच्या या वातावरणात चूल हे अगदी दुर्मिळच झालंय. चुलीवर जेवण करणं आपल्याला सहज कुठे पाहायलाच मिळत नाही. पण त्याची चव मात्र अगदी वेगळी आणि झकास असते बरं का. म्हणूनच मंडळी आज आपण आलोय पेण पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वढाव या गावामध्ये. आणि कसं आहे ना मंडळी, मुळात मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जसे शेफ असतात तसेच गावामध्ये सुद्धा स्पेशल रेसिपीज करायला पुरुष मंडळी अगदी हिरिरीने भाग घेतात. अशाच एका नवीन पाहुण्याला आज आपण इथे भेटतोय. चला त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? अविनाश रामा पाटील. अच्छा. आणि तुम्हाला असं जेवण वगैरे करायला आवडतं का? हो. आणि खूप आवडतो मला. म्हणजे ही मला खास आवडीची वस्तू आहे की जेवण बनवायचं म्हटलं आवडीने. हो ना. आणि गावामध्ये असं काही स्पेशल पदार्थ असतात जे पुरुषांच्याच हातचे केले जातात ना. म्हणजे मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये. हो ना. जसं मटण वगैरे भाजी म्हणा, असे कार्यामध्ये जसं चवली बटाटी भाजी म्हणा, हे असे मटण खादीचे वगैरे मटण हे पुरुषांकडून जास्त उठावले जातात. मनुष्याने ते पुरुषांचे जास्त जवळचे झालेत. बरोबर. आणि ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला करताना खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे कदाचित पुरुष करतात ना ते. आणि कसं तुम्हाला काय फरक वाटतो चुलीवरच्या पदार्थांमध्ये आणि गॅसवर करण्यामध्ये? याचा जो सुगंध असतो ना, याचा लाकडांचा जो सुगंध असतो जसं आपण म्हणतो, तो त्या जेवणाला रुचला जातो. म्हणून त्याचा एक वेगळाच जरा वाटतं. जरा आता मी एकदा असंच झालं, एक भाजी बनवली चुलीवरती म्हणजे मागे आमच्या, आणि गॅसवरती बनवली काय शोधण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मला दोन्ही आढळलं. त्याच्यामधलं चुलीवरचं जेवण जरा असं वाटलं की लहानपणी जसं जेवायचो तसं वाटलं, आणि आता जरा काहीतरी वेगळं वाटलं. म्हणून चुलीवरचं जेवण मला रुचकर वाटतं जरा. अच्छा. आणि हल्ली चूल ही बघायला मिळतच नाही ना. बघायला मिळत नाही, पण असतो थोडेफार प्रमाणामध्ये पण असतो. आता काय शहरा ठिकाणी वापरत नाही, पण गावा ठिकाणी वापरतात. बरोबर बरोबर. मग आपण गावा ठिकाणी जी चूल वापरतात त्याच्यावरचा एक स्पेशल पदार्थ आज बघणार आहोत. तर दादा काय दाखवताय तुम्ही आम्हाला? मी तुम्हाला दाखवते खादीचं मटण. खादीचं मटण, वाह क्या बात आहे. हे आतापर्यंत आम्ही खूप ऐकून होतो. खादीचं मटण स्पेशल असतं ना. ते कधी केलं जातं? म्हणजे हा खास म्हणजे गटारी अमावस्या जेव्हा येतो ना, याच्या 1-2 दिवस अगोदर एखादा चांगला वार, रविवार किंवा बुधवार वगैरे असे काय वार बघून त्या दिवशी हा केला जातो. अच्छा. म्हणजे अमावस्या असते पुढे, त्यामुळे काय काही शेतकरी माणसं कामाला जातात शेतावरती. तर ते ग्रुप असतो जसा, तर त्यांचा ग्रुप असतो, तर ते कामाएकामे जातात. तर त्याच्यामध्ये 1 दिवसाचा मजुरी वगैरे आम्ही जे मजुरी म्हणतो ती बाजूला काढून त्याचे एक खाद बनवतो आणि त्याचं एकत्र मटण बनवतो. म्हणून त्याला खादीचं मटण असं नाव गेलेलं आहे. आणि त्या मटणाची चव वेगळीच असतो. असं म्हणजे आपल्याला त्याच्या मागचा इतिहासही छान कळलेला आहे. बरं, आपण आज खादीचं मटण बनवतोय, तर त्यासाठी तुम्ही हे सगळं साहित्य घेतलंय. मी सांगू का सगळ्या मंडळींना काय घेतलंय ते? आपण इथे घेतलंय मटण, तमालपत्र, लसूण, मसाला, हळद, मटण मसाला, खोबरं, तेल, मीठ, कोथिंबीर आणि पाणी. बरोबर ना? बरं. आता काय कसं काय सुरुवात काय करायची? आपण खोबरं भाजून घ्यायचंय पहिला. बरं. अशा पद्धतीने ही चुलीवरच भाजायचं का खोबरं? चुलीवरती भाजायचं. अच्छा. कारण की ती पेटलेली असतो, त्यामुळे त्याच्यावर भाजणं सोपं पडतं जरा. आणि त्याची चवही वेगळी येत असेल. चव पण वेगळी असते थोडीशी जरा. खोबऱ्याचं असं तेल सुटतं ना चुलीवरती भाजताना छान. त्याच्यामुळे काय
आता आपण याच्यावरती बाकी काही बनवतोच. आता फोडणी दिली मटणाला की आपण त्याच्या खाली चूल चालू असतो म्हणून मटण त्यावेळेला खोबरा भाजून होतो मटण वेसपर्यंत. आणि मटण खोबरा शेवटला टाकायचा असल्यामुळे हा चुलीवरतीच भाजतो. त्याला वेगळा भाजायची काय अशी गरज लागत नाही. म्हणजे चव ही गोष्ट तर त्याच्या मागे आहेच, पण हल्ली वेळही वाचतो. सिलेंडरचे वाढते भाव बघितले असता हे सुद्धा वाचतं. त्यामुळे खूप छान आहे आणि चव तर अप्रतिमच येणार आहे त्याला. पण त्याची धग किती लागायला पाहिजे हे अगदी लक्ष द्यायला हवं ना त्याच्याकडे. जास्त करपेल ना, कारण गॅसपेक्षा चुलीचं जास्त असतं ना. ते तुम्हाला मी आता समजा दाखवतो. समजा झाल्यानंतर मग तुम्हाला कसं आहे ते कसं आहे की हे माहिती आहे समजेल. आता मस्त तेलही सुटलंय ना त्याला. साधारण आपण दादा काय प्रमाण घेतलंय मटणाचं? 1 किलो मटणाला 125 ग्राम खोबरं, ओके, 75 ग्राम लसूण, 40 ग्राम तिखट मसाला, हळद आपल्या अंदाजानुसार असा हिशोब आहे. लसूण 75 ग्राम घेतल्यानंतर तेल त्याला 125 ग्राम आहे. अच्छा. याला खास गोष्टी म्हणजे असं 3 वस्तू ह्या मेन असतात: खोबरं, लसूण आणि तेल. आणि मटन मसाला म्हणून म्हणतो. आता तयार मिळतो दुकानावरती, रेडी असतो, त्याच्यामुळे काही वेगळं बनवायची गरज लागत नाही. असा हिशोब आहे. पण त्याच्यासाठी खास आपण एक तमालपत्र याच्यात का वापरतो की जरा थोडा सुगंध जास्त वाटतो म्हणजे तमालपत्र मारतो जरा. पण मग हे प्रमाण लक्षात ठेवा, प्रमाणात केलं तरच त्या खादीची मटणाची वेगळीच टेस्ट येणार आहे. आपण भले घरी चुलीवर नाही गॅसवर बनवलं तरी ह्या प्रमाणात घेतलं तर साधारण चव सेम येईल. 1 किलो नसेल तर अर्धा किलो जर घेतला आपण तर अर्धा किलोसाठी ह्या गोष्टी डिवाइड करून निम्म करू शकता आपण. असं आहे. आता तुम्हाला मी हा 1 किलोचा अंदाज सांगितला. बरोबर. आणि हे खोबरं सुद्धा आपण कसं काय, म्हणजे आता मिक्सरला वाटून घेणार का? नाही, हा खोबरा मिक्सरला वाटून नाही, हा चेचून घ्यायला लागेल तुम्हाला. चेचून? हा, खलबत्त्यामध्ये चेचायला लागतं. मिक्सर मध्ये काय होतं, तो कटिंग होऊन निघतो. आणि खलबत्त्यावरती चेचल्यानंतर काय होतं, तेलाचा रस म्हणजे असं ते पूर्ण एकदम हे होतो. आणि मिक्सर मध्ये कटिंग होतं त्याच्यामुळे त्याचं तेल वगैरे बाहेर निघत नाही. अच्छा. आणि अगदी म्हणजे साधारण जाडसर करतो ना आपण खलबत्त्यात करताना? नाही, म्हणजे थोडा खडा राहणार त्याच्यामध्ये, मामूली खडा. कारण खादीचं मटण खाताना माहितीये काय, साधारण खोबऱ्याची चव सुद्धा लागते ना, पण तीच स्पेशल असते. वा, त्यांनी एकच खोबऱ्याची वाटी चुलीवर भाजून घेतली आणि त्याच्याच याला बाकी भाजून घेतल्या. मस्त आयडिया आहे, खूप छान. पण मग तुम्ही इतर वेळी घरी असं काही जेवण वगैरे बनवताना चुलीवर करता की गॅसवर? गॅसवर करतो. कारण सवय झालेली असली चुलीच्या चवीची, गॅसवर मजा नसेल. पण माझं जेवण बनवायचा योगायोग येतो रात्री. अच्छा. कारण की ज्या वेळेला मिसेस किचन मधून बाहेर असतो त्यावेळेला मी किचन मध्ये असतो, कारण की मिसेसचे गैर हजेरीमध्ये किचन मध्ये एंट्री नसतो जास्त. अच्छा, असं आहे. चुलीची लाकडं अशी मस्त सणसणीत पेटलेली आहेत, मस्त धूर वगैरे पसरलाय. पण मला सवय नाहीये ना त्याची, म्हणून थोडी जागेची अदलाबदल केली आम्ही. आणि आता आपण पदार्थाला सुरुवात करूया. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ना, आता काय करतोय आपण? आता लसूण चेचून घेऊ. बर, हा लसूण ना. पण हा लसूण घेताना पाहिलं का तुम्ही की अख्खा घेतलाय, फक्त या पाकळ्या अशा वेगळ्या केलेल्या आहेत, हो ना? साल काढत नाही मी त्याचा. सालामध्ये एक वेगळा सुगंध असतो त्यामुळे साल तसंच ठेवतो आम्ही त्याला. अच्छा, फक्त लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या, सालं काढलेली नाहीयेत. बरं, आता हा आपण कुठून घ्यायचा आहे? खलबत्त्यामध्ये. मिक्सर मध्ये नाही. ओके. मिक्सर मध्ये अगदीच त्याची पेस्ट होत असेल ना? पेस्ट होत आणि त्याचं काय तेल वगैरे सर्व व्यवस्थित बरोबर कटिंग होते आणि यात सोडला पाहिजे. आपल्या खोबऱ्यासारखंच आपण लसूण सुद्धा मस्त ठेचून घ्यायचं. आणि एरवी आपण असं म्हणतो ना की पूर्वी जे पाट्यावरती केलं जायचं ते वाटण आणि मिक्सरचं हल्लीचं वाटण, ह्या चवीत सुद्धा फरक पडतो. बरंच फरक पडतो. 75% फरक पडतो त्याच्यामध्ये. अच्छा. कारण की ते कटिंग होणारे पदार्थांनी चेचलेले. आता काही चटणी जरी आपण बनवली तर ठेसा म्हणतो आपण, तो वेगळा आला आणि मिक्सर मध्ये एक चटणी ते वेगळी चवीत फरक पडतो. असा हा प्रकार सुद्धा असाच आहे. हा फरक बदल वेगळा होतो जरा. मला मेहनत खूप पडत असेल ना? म्हणजे मेहनत असतो. आणि मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये काय माणसं बरीच आताशी असतात ना, ग्रुप असतं, त्यामुळे काय ते लोक बाकी तयारी करून देतात. त्याला आपण काय म्हणतो? याला खलबत्त्या म्हणतो. त्याला हा खलबत्त्या आहे का ज्याने तुम्ही? हा बत्त्या आणि हा खलबत्त्या. तो बत्त्या एवढा वजनदार आहे की असं घरात माझ्यासारखी गृहिणी करायला गेली तर लसूणवरच जेवण संपेल मला. आणि कार्यामध्ये उखळी आणि मसाला असतो. लाकडी असतं, काळ उखळी आणि मसाला म्हणून लाकडाचं असतं. अच्छा, असं आहे. आता हे कसं छोटं असलं की जरा खलबत्त्यानं जमून जातं. पण मग इतर वेळी जेव्हा वहिनी जेवण करत असतात तेव्हा तुम्ही मदत करत असाल ना, असं खलबत्त्याने चेचून वगैरे द्यायला? नाही का?
ते तिचं ते ऍडजस्ट करून घेतो आणि ती पण कधी कधी जेवणात एवढी इंटरेस्ट होतो की तिचं पण छान जेवण कधी कधी होतो. कधी आणि कधी कधी आणि कधी कधी गडबड होतो जरा असं. पण ज्या वेळेला गाडी मूड मध्ये असेल त्यावेळेला काहीतरी एक वेगळा पदार्थ खायला घालेल आणि तो एक वेगळा पदार्थ चांगलाच खायला वाटतं की माझं चांगलं नाही झालं तुझंच चांगलं झालंय. पण मग असं कधी झालंय का की त्या रागवल्यात तुमच्यावर आणि मग त्यांचा राग घालवण्यासाठी वगैरे तुम्ही त्यांना आवडणार एखादं काहीतरी छान करून दिलंय? नाही, असं काही करून दिलेलं नाही. फक्त मला जे आवडतं ते कधी कधी ते आवडीने कधी कधी बनवतो ना, असं नाही. आता मला कशा पुरणाच्या पोळ्या वगैरे आवडतात असं आहे, तर ती कधी आवडीने बनवतो. समजा तिला माहिती आहे जर रागवले तर यांना एक पुरणाची पोळी बनवून दिली हा मिस्टर खुश. असे मनाचा मार्ग शेवटी असा पोटाकडून जातो असं म्हणतात. पोट छान खुश झालं की मन ऑटोमॅटिक राग रुसवा निघून जातो. हा आपला लसूण झालेला आहे. ओके, इतपत असं बारीक करून घ्यायचं ना. हा बघा असं आहे ते. ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला बोलमध्ये काढून. ओके, असं आहे. आणि तो साला सकट केला त्यामुळे सालही साधारण असतं. सालामध्ये एक सुगंध असतो. आता बटाट्याचा सुद्धा साल काढल्याने जरा सुगंध बदलतो, तसा असा एक सुगंध वेगळा आहे सालाचा. त्याच्यामध्ये एक साल पाहिजे. ओके, आणि छान बारीक झालंय म्हणजे अगदी काही हे नाहीये. थोडा खडा राहतो आणि ठेवायला लागतो. त्याचा काय एकदम पुढा चुरून नाही जमत. बरोबर. अशाच पद्धतीने आपण खोबरा पण कुटणार आहोत. अच्छा, आता हा संपूर्ण आपला कुटून झालेला आहे. हा काढून घेतलाय. तर अशा पद्धतीने हा पण थोडा जरा खडा ठेवायचा. एकदम लिंगा असं करायचं नाही. थोडा खडा असला की जरा बरं वाटतं. जरा साधारण जाडसर असं ते वाटून होतंय, पण मस्त. म्हणजे आपल्याला मटणाला इतपतच हवंय, अगदी त्याची पेस्ट आपल्याला करायचीच नाहीये. बरं, आता आपण जरा चुलं जरा फास्ट करू जरा. हा, हे गॅस सारखं सोपं काम नाहीये. बटन फिरवलं की फास्ट, बटन फिरवलं की कमी. त्याला लाकूड वगैरे अगदी मंद आचेवर करायचं तरी खूप हे करावं लागत असेल ना. हो, आपलं पातेलं तापलेलं आहे ना. हो, तापलेलं आहे मॅडम. ओके, आपण सुरुवात करायची. तेल टाकून घेऊ. बर, याला आपल्याकडे वजनामुळे नसल्यामुळे 200 ग्रामचा ग्लास आहे. अच्छा, हे सगळं छान मोजून घेत आहेत ते. अगदी प्रमाणात सगळं घालणार आहेत. 200 ग्रॅम घेतोय का आपण. हा, चुलीवरचं जेवण आणि पटकन होतं ना, म्हणजे आग सुद्धा त्याला पाहिजे तेवढी मिळते. मिळतो. शिजायला जरा बरं पडतो जरा. हा, कारण की पत्रच असतं ना, संपवलेली असतं ती. तुम्हाला एक हे आहे, त्यासाठी चूल सगळीकडून व्यवस्थित पेटणं महत्वाचं आहे ना. आता सगळीकडून व्यवस्थित छान पेटली की पातेल्याला आतमध्ये सगळीकडे सारखी आच लागणार. आता हे काय आहे, आता म्हणजे याला चूल म्हणत नाही. हा मांगोला आला. मांगोला. चूल नाही. चूल म्हणजे ही वेगळी घरात आपल्या वापरतो ही चूल. अच्छा, आणि हे असं केलं हा मांगोला आला. अच्छा, चूल म्हणजे ती मातीची बनवलेली असते त्याला चूल म्हणतात. आणि हे असं मांगोला म्हणजे हा रेडीमेड आपण इथं आपण आणतो आणि मोठ्या जेवणासाठी मांगोला बनवला जातो. तेल आता जरा तळाटे, जरा तेल व्यवस्थित तापायला लागेल ना. तेल तापायला पाहिजे. हे जे तुम्ही मांगोला म्हणालात तर कुठे असं सहलीला वगैरे गेलेला असतो जिथे आपल्याला गॅस वगैरे नसतो, तिथे हे विटा मांडून करायला छान ना. हा, विटा मांडले तर चालतात. तिकडे विटा उपलब्ध नसतात, मग 3 दगड लावली की लगेच झालं सुरू. दगडांवरची चूल मस्त. दगड मिळतात तिथं. लाकडा पण लगेच त्वरित पाठीत उपलब्ध असतात. जंगलामध्ये गेल्यानंतर मग काय ती मोडायची, लगेच झालं. आणि सहलीला गेल्यानंतर ते असं लाकडं गोळा करून आणि मग दगड मांडून ते जेवण करायला पण मजा वेगळी. त्यामुळे एक सहल कशासाठी याच्यासाठी काढतात की तिकडे येऊन काहीतरी वेगळा बनवून घरून बनवून पदार्थ नेत नाही, पण तिथे गेल्यानंतर बनवतात असं. पण हे चुलीवरचं खायचं म्हणजे गंमत नाही. हा, ते चवीला छान लागतं, पण असं डोळ्यातून आणि नाकातून मस्त पाणी येतं. मजा येते करताना. झालेला आहे आपला, आलेला आहे. आता लसूण टाकून घेतो. लसूणही आपण किती घेतलाय?
लसूण आपले जसा हिशोब तुम्हाला अगोदर म्हणजे सांगितलं 1 किलोला आपण लसूण घेतलाय 125 ग्रॅम. 125 ग्रॅम. 1 किलोला आपण 125 ग्रॅम लसूण घेतला. कारण की मटण जास्त असल्यामुळे तो आता तेल वाढवलेला होता 200 ग्रॅम हा. आणि ग्लासाचा एक अंदाज लावलेला होता. अच्छा. असं त्याच्यामुळे हे हा लाल होऊन द्यायचा का आपल्याला? हा थोडासा लाल नाही कडक झाला पाहिजे. कडक झाला पाहिजे. हा बरं ते म्हणजे आपल्याला तो सावकाश जरा धीम्या आचेवरती आला पाहिजे. अच्छा. हा मंद कलर आचेवर द्यायचा नाही, करायचंय. फक्त कुडकुडीत झाला पाहिजे. अच्छा. ब्राऊन कलर दिला तर जमणार नाही. हा आता साधारण असा कडक झाला पाहिजे. आणि तो कडक होतो. तो चमच्यानी कळतो का? हा आता मी बघायचं जरा कडक झाला की नाही. हा हे टेक्निक आहे. कलर दिला तर मग लसूणचा सुगंध जास्त येतो, मग त्याला स्मेल जास्त मटणार येतं की जास्त लसूण आहे म्हणून त्याने. आणि आपल्याला मटणाचीच चव ठेवायची, लसूणची नाही. मला हा एक हा झालाय का लसूण आपला? होईत आलाय असं वाटतं मला. चेक करू आपण जरा. होईत आलाय. आणखी साधारण असं बघूनच कळतंय की ते कडक असं हा झालंय. कडक, कारण की त्याला आपण कलर दिला नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे हा. की तो असाच ओळखायला पाहिजे. आणि आपण इतर वेळी मिक्सरला जेव्हा तो वाटून घेतो ना तेव्हा तो तेलावर टाकल्यावर खाली चिकटल्यासारखा होतो. हा पण असं हे आपण सालीन सकट ठेचून घेतलंय त्यामुळे असं चिकटलं वगैरे नाहीये ना नाही खाली नाही अगदी? चिपकत नाही. हा ठेचल्याने चिपकत नाहीये. बरोबर. आता आपण हळद टाकू, थोडी हळद मारू जरा. हळद. हळद टाकून झालेली आहे. तर याच्यावरती मटण टाकायचं आहे. ओ हा, अच्छा. लसूण आणि हळदीवर डायरेक्ट मटण टाकायचं डायरेक्ट. मटणाला आधी काही लावून ठेवलं होतं का काही आपण? नाही काही नाही. फक्त कच्चं कापून आपण डायरेक्ट घेतलंय. हे मटणाला व्यवस्थित सगळीकडनं लसूण लागला पाहिजे ना. हा असं आहे. त्यात काही फारसे साहित्याचे प्रकार असं लागत नाही. नाही, फक्त बनवण्याचा जो हिशोब आहे आपला तो चुकता कामा नाही. बरोबर. नाही, अंदाजी व्यवस्थित झालं पाहिजे. बरं दादा, हा मला सांगा की जेवण करण्याची अशी आवड तुम्हाला कशी लागली? म्हणजे आधीपासून करायचं का? हा काही वर्ष मी हॉटेलमध्ये काम केलं. अच्छा. माझे गुरुवर्य समजा रामभाऊ आणि यांनी मला जरा थोडंफार शिक्षण दिला. अच्छा. आणि मग मला ती आवड वाढत गेली. मग मी त्याच्यात रुचकर झालो. पण कर्मधर्म संयोगाने परत मला हा व्यवसाय कधी काही करायला मिळाला नाही हा, हा. आणि मला हा राहूनच गेलं. पण एक घरात छंद म्हणून काही ना काहीतरी बनवत राहतो. समजा अच्छा. समोसे म्हणा, वडे म्हणा, काहीतरी वड्यामध्ये एक वेगळा प्रकार आणि घरात काहीतरी प्रयोग करत राहतो नवीन अरे वा. नवीन रेसिपीचे. साधारण गृहिणींच्या ज्या आवडीनिवडी असतात तसं तुम्ही त्यात, हा. वेगळं झोपासले काहीतरी स्वतः करत काहीतरी राहता. करत राहतो. मग असा कुठला पदार्थ आहे का जो तुम्ही असा छान केलात आणि घरच्यांना आवडला, काही वेगळा असा? आहे मी एक तर भात बनवलेला आहे. भात. हा ओके. राईस आपण भात हा, म्हणतो हा. त्याला. तर ते भात बनवलेलं आहे. तर ते भाता म्हणजे आता म्हणजे चांगला असा गमतीने बनवलेला, पण ते एवढं चांगला झालं की सर्वांना आवडला. काय गंमत आम्हालाही सांगा. ते काय नाही, असं रात्रीचा भात शिल्लक राहिलेला होता. हा, हा. काय बोला आता करत एवढं भात शिल्लक राहिलेलं आहे, फेकण्यापेक्षा बोलू काहीतरी बनवून शकत. तर मिसेस म्हणतो काय बनवणार याचं? मी तर काय बोलतो बनवू शकत नाही. मग तू काय बनवू शकत नाही तर बोलू मी काहीतरी बनवतो. मग काय केलं, नारळ वगैरे फोडले, जरा डालडा वगैरे घेतला, डालड्यावर मारलं, जरा कॉफी वगैरे टाकून मस्तपैकी छानसं भात झालं. सर्वांना आवडलं ते. अरे वा, मस्तच. हे किती वेळ लागतो साधारण चुलीवर शिजवायला? हा चुली शिजवा कमीत कमी त्याला 1 तास ते पाऊण तास जातो कधी कधी. 1 ते पाऊण तास. हा कधी चांगला जर मटण असेल तर अर्ध्या तासात पण सुटतो. अच्छा. हा मटण सुद्धा घेण्यावर हा, आहे असं ना? आहे, मटणावरती असतं. आता काही बकरीचं जर मटण असेल तर जास्त वेळ खातो. बोकराचं मटण असेल तर पाऊण तास, अर्धा तास किंवा 1 तास जास्तीत जास्त असं आहे. अच्छा. बरं. 1 तास जाणार आहे, आपल्याला वाट बघावी लागणार आहे. ते शिजून होत आहे तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. कसं आहे ना मंडळी, आज आपण जे खादीचं मटण बनवतोय ते मुळात चुलीवर बनवतोय.
मग चुलीची आच किती जास्त आहे की कमी आहे यावर मटण शिजण्याची वेळ अवलंबून आहे. तरी साधारण अर्धा पाऊण तास झालाय आणि आता मला वाटतं झालं शिजत आलंय. आणि त्यासाठी आम्ही मध्ये काय केलं माहितीये का, ते शिजत ठेवलं असताना मध्ये आम्ही त्याच्यात पाणी टाकलं आणि जी फोड आपण जशी घरी मटण शिजलं का हे बघतो असं हाताने आम्ही ते शिजले की अंदाज घेतला आणि त्यानुसार आता साधारण आपलं शिजत आलं. हो ना, बघूया आपण आता. वा, मस्त उकळी येते ना. आणि मटण कसं कवळं आहे, जून आहे, त्यावर पण लवकर कवळं मटण घेतलं तर ते लवकर होतो. असं आहे, जून असलं तर जरा टाइम जातो. बरोबर. आता आपण याच्यामध्ये तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे. बर, पण आपण फोडणीत वगैरे मसाला काही वापरलाच नाही ना? नाही नाही नाही, पण थोडी विस्तव आपल्याला विजवायला लागेल. थोडं पाणी मारायला लागतं त्याच्यासाठी, कारण की काय परत मग नंतर खालती मसाले पदार्थ चिपकण्याची भीती असतो जरा. अच्छा, आता चूल आपण बंदच केली ना? बंदच केलेले साधारण म्हणजे. ओके, मग मसाला शिजायची गरज नसते? नाही, शिजेल थोडासा वाफेवरती, कारण की मंद याच्यावरती झाकण दिल्यानंतर थोड्या याच्यावर शिजून जाणार आहे. बरं, मला वाटतं मगाशी तुम्ही जेव्हा पाणी टाकलं तेव्हा त्यात तमालपत्री सुद्धा ऍड टाकलेला होता. ती कशासाठी? आपण ते असेच आपले जरा त्याच्यासाठी काय ते टाकलंच पाहिजे असं नाहीये, परंतु काय माहितीये का, जरा असावा शो साठी म्हणून. अच्छा, कारण की आपण जो मटन मसाला वापरलाय त्याच्यात तमालपत्र असतोच, पण वेगळा टाकायची गरज नाही. बरं, म्हणजे आपण जो मटण मसाला याच्यात वापरतोय त्याच्यात तमालपत्री असतेच. गरम मसाल्याचे सगळे पदार्थ त्याच्यात असतातच, शिवाय आपल्याला वरून आपण तमालपत्री एक्स्ट्रा टाकलेलं आहे. 1-2 टाकलेले आहेत त्यात, पण त्याने एक स्वाद सुद्धा वेगळा येतो. थोडा 1 मिनिट जर आपण झाकण देऊ त्याच्यावर. अच्छा, आता आपण लाल तिखट म्हणजे आपलं साधं घरचा मसाला आणि हा रेसिपीनुसार मसाला टाकायचा. आता जी काय आपण रेसिपी आहे तसं आता मी अंदाजे टाकलंय, म्हणजे कसं मला त्याच्यात थोडाफार अनुभव असल्यामुळे मी अंदाजे टाकतो. बरं, आता आपला जसं तिखट पाहिजे असेल त्याच्या हिशोबाने जर कमी तिखट पाहिजे असेल तर कमी टाका, आणि जर झणझणीत खायचं असेल तर थोडा वाढवू शकतो प्रमाण, असं काय नाही त्याच्यात. अच्छा, आणि मटण म्हटल्यावर आपल्याला झणझणीतच आवडतं, मग आपण मस्तपैकी झणझणीत देऊ. आणि त्याच्यात आपण मिरची वगैरे काही वापरलीच नाही. बरं, त्यामुळे मग मसाला जास्त. ओके, आता आपला झाकण काढून. खोबरं कधी घालणार? आता लगेच घालायचंय पाठीवरती तोरी, आणि खोबरं घातलं मग आपलं मटण झालेलं आहे. हा आपला मटण. हा, किती मस्त दिसतंय ते, क्या बात आहे. आणि खोबरं आपण भाजून घेतलंय त्यामुळे ते शिजण्याची अशी गरज नाही. हा बघा, बारीक केलंय त्याच्यामध्ये. खोबरं पूर्ण असा काळसर रंग आला ना, त्यामुळे याला काळं मटण असंही म्हणतात ना, असं ऐकलंय. काळं मटण म्हणतात, हो ना. वा, मस्त. आणि आता आपण हा गरम मसाला टाकू याच्यामध्ये. हा वरूनच घालायचा. आणि आपण मटण जेव्हा सुरुवातीला घातलं तेव्हा त्याला काहीही लावून घेतलं नव्हतं, काही नाही. जे काही मसाले घातले ते आपण मटण पूर्ण शिजल्यानंतर तुम्ही म्हणता तसं आता काळा रंग आता आलाय बघा. हा, तशीच कोथिंबीर टाकून घेऊ आपण त्याच्यावरती. ओके, वा. आणि हा आता उतरून घ्यायचा. ओके, झालेला आहे, परंतु हा थोडा वेळ असं झाकण देऊन त्याला बंद करून ठेवायचा, कारण की त्याचा मसाल्याचे जे फ्लेवर आहेत थोडेसे ते तसेच शिजायला हवे. शिजायला हवे नाही म्हणजे तो सुगंध त्याच्यात मुडला जातो. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. आपलं खादीचं मटण तयार झालेलं आहे आणि त्यांनी असं मस्त बाउल मध्ये माझ्यासाठी काढलंय आणि मी आता खाऊन बघणार आहे. हो ना? हो, हा बघा. येस.
हा हा, पहिले म्हणजे ते दिसायला तेवढं छान दिसतंय. गरम आहे, सॉलिड गरम आहे आणि मस्त आहे. हा जकास, लय भारी झालंय. आई शपथ, एवढं सॉलिड मटण आम्ही कधीही खाल्लं नव्हतं. खूप छान. आहा, तोंडावरनं अशी चव राहते ना, ती सगळं खाऊन टाकावं असं वाटतंय. मी मस्त खाते, तुम्ही पत्ता लिहून घ्या. वा, क्या बात आहे, खूप छान. आज आम्ही इथे आलो आणि आपल्याला हे मटण म्हणजे आग्र्यांची स्पेशालिटी म्हणता येईल ना. आग्र्यांची स्पेशालिटी असलेलं हे खादीचं मटण तुम्ही आम्हाला छान करून दाखवलं. मी त्याची चवही घेतली, पूर्ण संपवलं. खूप छान झालंय. तर हे छान मटण आम्हाला करून दिल्याबद्दल तुम्हाला खमंग मेजवानी परिवारातर्फे ही छोटीशी भेट. मग मंडळी, अशा वेगवेगळ्या मस्त मस्त जादू सारख्या रेसिपीज आपल्याला नेहमीच खमंग मेजवानीमध्ये बघायला मिळतातच ना. अशाच छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन आम्ही नेहमी तुम्हाला भेटणारच आहोत. पण तुम्हाला त्यासाठी एक काम करायचंय, आमचे खमंगचे सगळे एपिसोड बघायचे. मग विसरू नका मला पुढच्या एपिसोड मध्ये बघायला, एका नवीन पाहुण्यासह आणि एका वेगळ्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टाटा.